नमस्कार. हळद रुसली कुंकू हसलं ह्या मालिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे जयवंतराव हा फोन करून बाळजाबाईंना सांगू लागतो की दुष्यंतराव इथे ह्या मुलीच्या म्हणजे आपल्या कृष्णाच्या मागे मागे आलेले आहे. ती शेतात कामावर आली आहे तर तोही कामावर तिच्या मागे मागे आलेला आहे आणि तिच्यासोबत शेती करण्यासाठी त्याने शेतकऱ्याचं वेश धारण केलं आहे. ही गोष्ट काय बाळजाबाईला पटेना तर तो व्हिडिओ कॉलवरती दाखवू लागला की बघा तिच्या मागे मागे कसा फिरू राहिला, तिच्या मागे मागे चालतोय. हे सगळं पाहिल्यानंतर बाळजाबाईचा मात्र संताप होत असतो. जयवंतराव आता सांगत असतो लवकरात लवकर या दोघांचं काहीतरी करावंच लागेल, नाहीतर हे दोघं पुन्हा एकदा पूर्वीसारखे एकत्र येतील. ते चित्र पाहिल्यानंतर आढळराव मात्र फार खुश असतात. माझ्या डोळ्यांची पारणं फिटली. माझा मुलगा त्याच्या बायको किती प्रेम करतो हे आज मला समजलं आहे. त्याचं आईवर किती प्रेम आहे आणि बायकोवर किती प्रेम आहे हे तर तुम्हालाही समजलेच असेल. आता तरी त्याच्या मार्गातनं बाजूला व्हा असं आढळराव इथे बाळजाबाईंना सांगू लागतात. तिचा संताप झालेला असतो. इकडे शेतावरती मात्र कृष्णा भांडत असते दुष्यंतसोबत की तू तुझ्या घरी निघून जा, हे तुझी काय नाटकं चालली ही बंद कर, मी काही तुझ्यासोबत वापस येणार नाही. तर तो सांगतो मी तुला घेतल्या बगैर इथून जाणार नाही आणि तिला डोक्यावरती हात ठेवून सांगू लागतो की घे माझी शपथ, तू माझ्यापासून दूर राहून जगू शकतेस. तर ती त्याला म्हणते हे जे प्रश्नात शब्दात मला अडकवतं आहे हे बंद करा असं म्हणून ती घरी निघून येते. आणि घरी आल्यानंतरही तो तिच्या मागे मागे येतो. तर ती त्याला म्हणू लागते की माझ्या मागे काय काम आहे, तुम्ही तुमच्या घरी जावा आणि मी माझ्या घरी राहणार. तर तो म्हणतो नाही, आमची कारभारीण जिथे राहणार तिथेच तर आम्ही राहणार, आमची कारभारीण शेतकरीण, आम्ही पण शेतकरी होणार, आम्ही पण तुझ्यासोबतच राहणार असं म्हणत तो तिच्या मागे मागे तिच्या घरी राहायला आलेला असतो. हे काही तिला पटत नसतं. ती त्याला इथून निघून जा असं स्पष्टच सांगत असते, पण तो काही केल्या जायला तयार नाही आणि तो त्याच्या निर्णयावर ठाम आहे की मी इथेच तुझ्यासोबत राहणार. आणि ती घरामध्ये जाते. रात्र झाली, बाहेर डोकावून पाहते तर पठ्ठ्या तिच्यासाठी गुलाबाचं हातात फूल घेऊन उभा असतो आणि तिला ते गुलाबाचं फूल देऊ करतो आणि माझ्यासोबत ये म्हणत असतो. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे हेही तो सांगू लागतो. पण आता त्याच्या हातातलं ते गुलाबाचं फूल ती खेचून घेते आणि फेकून देते आणि त्याला सांगू लागते की तुझी नाटकं बंद कर, आत्ताच्या आत्ता घरी निघून जा असं म्हणत ती पुन्हा दरवाजा बंद करते. पण दाराबाहेर मात्र आपले दुष्यंतराव ठाम आहे. ते म्हणू लागतात की मी तुला घेतल्या बगैर इथून कुठेही जाणार नाही, जोपर्यंत तू माझ्यासोबत येत नाही तोपर्यंत मी इथेच राहणार असं म्हणत त्याने आता तिथे खाट टाकून तिथे झोपण्याचा निर्णय घेतलेला असतो. आणि मात्र आपल्या प्रेम ज्या व्यक्ती आपण करतो त्या व्यक्तीशी असं वागणं काही आता कृष्णालाही सहन होईना. तिचाही बांध फुटला. ती रडू लागते. काय करावं ह्या माणसाला घरी पाठवण्यासाठी याचा विचार करू लागते. तीही त्याच्यावर तितकंच प्रेम करते जेवढा तो करतोय, पण आता ती पूजासाठी त्याग करायचं ठरवते. चला तर मग दुष्यंतचं प्रेम जिंकतंय की आपल्या कृष्णाचा हट्ट हे पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटूया. धन्यवाद.